श्री स्वामी समर्थ. उद्या 25 जून निर्जला एकादशी. आंघोळीच्या पाण्यात टाका या 2 वस्तू, नशिबाचे दरवाजे उघडतील. नमस्कार माझ्या प्रिय भावांनो आणि भगिनींनो. उद्या 25 जून. होय, नीट ऐका. उद्या 25 जून म्हणजे संपूर्ण वर्षातील सर्वात मोठी, सर्वात शक्तिशाली, सर्वात फलदायी आणि तुमच्या नशिबाला एक संपूर्ण नवे सकारात्मक वळण देणारी अत्यंत दुर्मिळ अशी निर्जला एकादशी. माझ्या माता भगिनींनो, मी आज तुम्हाला जे सांगायला आले आहे ते अत्यंत लक्ष देऊन ऐका. उद्याचा हा दिवस कोणताही सामान्य दिवस नाही. जर तुम्ही आजपर्यंत खूप कष्ट करूनही तुमच्या पदरात निराशाच पडत असेल, जर तुमच्या आयुष्यात पैशाची प्रचंड चणचण असेल, घरात लक्ष्मी टिकत नसेल, 1 रुपया कमावला की ₹1.25 खर्च होत असेल, घरात कारण नसताना कारणाशिवाय सतत कटकटी भांडणं होत असतील, मुलांच्या नोकरीत, शिक्षणात किंवा लग्नात सारखे अडथळे येत असतील, किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल आणि रात्रीची झोप उडाली असेल, तर माझा विश्वास ठेवा, उद्याचा हा दिवस एक अत्यंत खूप सुंदर दिवस आहे. एक दिवस तुमचं संपूर्ण नशीब बदलून टाकण्याची ताकद ठेवतो. आजपर्यंत तुम्ही अनेक व्रत वैकल्य केली असतील, अनेक कठोर उपवास केले असतील, वर्षभर येणाऱ्या कित्येक एकादशीचे नियम पाळले असतील, पण लक्षात घ्या, उद्याच्या या महाएकादशीचा प्रभाव काही वेगळाच आहे. या एकादशीला सर्व एकादशींची माऊली म्हणतात, पण इथेच एक सर्वात मोठी गुम आहे. उद्या सकाळी आंघोळ करताना जर तुम्ही नेहमीसारखी घाई गडबड केली, न विचार करता साध्या पाण्याने आंघोळ उरकली, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्ण संधी गमावणार आहात. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. उद्या सकाळी आंघोळ करताना त्या पाण्याच्या बादलीत तुम्हाला फक्त आणि फक्त या 2 अत्यंत चमत्कारिक वस्तू टाकायच्या आहे. या अशा 2 गुप्त वस्तू आहे ज्या पाण्यात पडताच त्या पाण्याचा कण चार्ज होतो आणि जेव्हा ते पाणी तुमच्या शरीरावर पडेल तेव्हा तुमच्या जन्मांतरीची दारिद्र्यता, तुमच्या पाठीशी असलेली अलक्ष्मी आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात वाहून जाईल. तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे कायमचे उघडून टाकणारा हा अत्यंत प्राचीन आणि सिद्ध उपाय आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की या 2 वस्तू कोणत्या आहे, त्या पाण्यात कधी टाकायच्या, आंघोळ करताना नेमका कोणता विधी करायचा, आणि समजा काही कारणास्तव तुम्हाला निर्जळ उपवास करणं शक्य नसेल तर विष्णू माऊलींची कृपा कशी मिळवायची. काळजी करू नका, तुमची ही बहीण आज तुम्हाला या सर्व गोष्टी अत्यंत सोप्या भाषेत पुराव्यासहित आणि सविस्तरपणे सांगणार आहे. हा उपाय आजपर्यंत ज्यांनी केलाय त्यांचं आयुष्य कसं बदललंय हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातक ठरतं. एक अत्यंत महत्त्वाची आणि नम्र सूचना सांगते. हा प्रभावशाली व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या परिवारात म्हणजेच या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, विष्णू भगवान, माता लक्ष्मी, भोलेनाथ आणि आपल्या स्वामींची अथांग कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर व्हावी असं वाटत असेल तर विसरू नका, आत्ताच्या आत्ता खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपली हजेरी नक्की लावा. तुमची ही एक छोटीशी कमेंट, तुमची ही भक्ती तुमच्या नशिबाची कुलपं उघडू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या 2 चमत्कारिक वस्तूबद्दल. माझ्या माता भगिनींनो, तुम्हाला माहीत आहे का की वर्षभरात 24 एकादशी येतात, पण या 24 एकादशींमध्ये निर्जळा एकादशीला सर्व एकादशींची माऊली का म्हणतात. या दिवशी पाण्याचा एक थेंबही न घेता उपवास केला जातो. पण मला माहीत आहे आजच्या काळात प्रत्येकालाच
निरंकार निर्जळ उपवास करणं शक्य होत नाही. मग अशा वेळी काय करायचं? जर उपवास घडला नाही तर आपल्याला विष्णू माऊलींचा आशीर्वाद मिळणार नाही का? मिळणार, नक्कीच मिळणार. म्हणून आज मी तुम्हाला तुमच्यासाठी असे काही गुप्त आणि विशिष्ट उपाय घेऊन आले आहे, जे उपवास न करताही तुम्हाला 24 एकादशींचे पुण्य मिळवून देईल. पण त्यात 2 चमत्कारिक वस्तू कोणत्या आहे, ज्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे आणि टाकताच नशीब बदलेल. अनेक लोक काय करतात, बाजारातून महागड्या गोष्टी आणतात, पण नाही. मी ज्या 2 वस्तू सांगणार आहे त्या तुमच्या घरात, तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध आहे. पण त्यांची शक्ती इतकी अफाट आहे की उद्याच्या दिवशी त्या पाण्यात पडताच तुमच्या शरीराची नकारात्मक ऊर्जा तर नष्ट होईल, पण तुमच्या घरातून अलक्ष्मी, दारिद्र्यता कायमची पळून जाईल. मी तुम्हाला त्या वस्तूंचे नाव सांगणारच आहे, पण त्याआधी जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल तर उद्या दुपारी 12 वाजण्यापूर्वी तुम्हाला एक अतिशय विशिष्ट उपाय करायचा आहे. तो उपाय कोणता? चला जाणून घेऊया. माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, माझ्या माता भगिनींनो, ज्या मुख्य 2 वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्या मुख्य उपायाकडे जाण्यापूर्वी उद्याच्या या महाएकादशीला करावयाचे हे 3 अत्यंत विशिष्ट आणि प्रभावशाली उपाय नीट समजून घ्या. उद्या दिवसभरात वेळ काढून हे उपाय नक्की करा, कारण हे उपाय तुमच्या आयुष्यातील 3 सर्वात मोठ्या समस्या म्हणजेच पैसा, आरोग्य आणि अपूर्ण इच्छा एका झटक्यात दूर करू शकतात. एक उपाय नीट लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा, गडबड करू नका. उपाय पहिला, पैशाची चणचण आणि दारिद्र्यता दूर करण्यासाठी पिवळ्या कवडीचा गुप्त उपाय. माझ्या अशा अनेक भगिनी आहेत ज्या मला नेहमी सांगतात, ताई घरात पैसा येतो पण टिकत नाही, कुठे जातो समजतही नाही. तर माझ्या माऊलींनो, उद्या विष्णू माऊली आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात मोठा दिवस आहे. कसा करायचा हा उपाय? उद्या सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुमच्या घरातील देवघरासमोर बसा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर एक स्वच्छ विड्याचं पान किंवा तांबा ठेवा. त्यावर एक पिवळी कवडी आणि एक अख्खे हळकुंड ठेवा. कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, कारण त्यांची उत्पत्ती समुद्रातून झाली आहे. त्यानंतर त्यावर थोडे केसर किंवा हळदीचे टिळक लावून धूप दीप दाखवा आणि लक्ष्मी सूक्त किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मनोभावे जप करा. नंतर काय करायचे, दिवसभर ती कवडी आणि हळकुंड देवापाशी राहू द्या. संध्याकाळी तिन्ही सांजेला प्रदोष काळात पुन्हा एकदा दिवा ओवाळा आणि ती पिवळी कवडी व हळकुंड एका लहान पिवळ्या रेशमी किंवा सुती कपड्यात एकत्र बांधून त्याची एक छोटीशी पुरचुंडी तयार करा. ती पोटली विष्णूचे नाव घेऊन तुमच्या तिजोरीत, कपाटात किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता, सोन्याचे दागिने ठेवता, तिथे ठेवून द्या. माझ्यावर विश्वास ठेवा, उद्यापासूनच तुमच्या घरातील पैशाची विनाकारण होणारी उधळपट्टी थांबेल. अडकलेला पैसा परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या तिजोरीतील लक्ष्मी कधीच संपणार नाही. पितृदोष, राहू केतू दोष आणि घरातील आजारपणावर जलदानाचा उपाय. आता वळूया दुसऱ्या उपायाकडे. जर तुमच्या घरात सतत कोणीतरी आजारी पडत असेल, एकाचं आजारपण संपायचं आज दुसऱ्याचं आजारपण चालू होत असेल, घरात विनाकारण कटकटी, नैराश्य वातावरण असेल, तर समजून जा की कुठेतरी पितृदोष किंवा शनी राहूची वक्रदृष्टी तुमच्या कुटुंबावर आहे. निर्जळ एकादशीला हा सर्व दोषांपासून मुक्ती मिळवणारा दिवस आहे आणि मिळवून देणारी ही एकादशी मानली जाते. उद्या सकाळी किंवा दुपारी एक नवीन मातीचा छोटा माठ घ्या. तो माठ स्वच्छ पाण्याने पूर्ण भरून घ्या. शक्य असल्यास त्या पाण्यामध्ये अगदी 2 थेंब गंगेचे पाणी किंवा शुद्ध पाणी टाका. आता या माठावर एक लहानशी वाटी ठेवा आणि त्या वाटीमध्ये थोडेसे काळे तीळ किंवा साखर ठेवा. हा उपाय प्रभावी का हे सांगते. शास्त्रानुसार निर्जळा एकादशीला स्वच्छ पाण्याचा थेंबही न घेता जो व्यक्ती इतरांना
तहानलेल्यांना किंवा मंदिरामध्ये जलदान करतो त्याचे 7 जन्माचे पाप धुवून निघते. म्हणून उद्या संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान हा पाण्याचा माठ किंवा ती पाण्याची वाटी एखाद्या गरजू व्यक्तीला, गरीबाला किंवा जवळच्या विष्णू महादेवाच्या मंदिरात ब्राह्मणाला दान करून या. जेव्हा तुम्ही हे जलदान करता तेव्हा तुमचे पितर अत्यंत तृप्त होतात, तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात आणि तुमच्या कुटुंबावर असलेली सर्व संकटे स्वतःवर झेलून घेतात. घरात आजारपण कसं पळून जातं हे तुम्ही स्वतः पाहाल. तिसरा उपाय, शक्य असल्यास माझ्या माता भगिनींनो, विष्णूची पूजा तुळशीशिवाय कधीही पूर्ण होऊ शकत नाही हे तर आपण सर्वजण जाणतोच. पण उद्या एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची सेवा करताना आपण नकळत काही छोट्या चुका करतो ज्या आपल्याला महागात पडू शकतात. काय काळजी घ्यायची सांगते. पहिली गोष्ट आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे उद्या एकादशी असल्याने तुळशीच्या पानावरील विष्णूचा उपवास असतो असे मानले जाते की त्यामुळे उद्या तुळशीला अजिबात स्पर्श करायचा नाही, तिला पण पाणी घालायचं नाही आणि तिची पानं तर चुकूनही तोडायची नाहीत. ही चूक घरातील बरकत घालवू शकते. मग काय करायचं, उपाय कसा करायचा सांगते. उद्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीच्या कट्ट्यापाशी जा. तिथे गाईच्या शुद्ध तुपाचा एक सुंदर दिवा लावा. जर तूप शक्य नसेल तर तिळाचा तेलाचा दिवा लावला तरी चालेल. दिव्यात चिमूटभर हळद टाका. दिवा लावल्यानंतर तुळशी माते समोर हात जोडून उभे राहा आणि भगवान विष्णूंच्या चरणांचे ध्यान करा. नंतर तुळशीच्या झाडाला स्पर्श न करता तिच्या भोवती एक प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात तुमची जी काही इच्छा असेल, मुलांचे लग्न, नोकरी, स्वतःचे घर किंवा व्यवसायातील प्रगती, ती अगदी लहान मुलासारखी विष्णू माऊलींकडे बोलून दाखवा. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की विष्णू पुराणानुसार जे कोणी एकादशीच्या संध्याकाळी तुळशीची अशी सेवा करतात त्यांच्या मनातील अशक्य वाटणारी इच्छाही काही दिवसात पूर्ण होते. चला तर मग माझ्या प्रिय भावांनो आणि भगिनींनो, हे 3 उपाय तर आपण समजून घेतले, पण आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा करण्याची. उद्या सकाळी आंघोळ करताना बादलीत टाकायच्या त्यात 2 चमत्कारिक वस्तू कोणत्या आहे ज्या तुमच्या बंद नशिबाची कुलप उघडणार आहे, जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ पुढे पाहत राहा. आता येऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या सर्वात मुख्य आणि सर्वात महत्त्वाच्या आणि ज्याची तुम्ही सर्वजण अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहात त्या भागाकडे. माझ्या माता भगिनींनो आणि भावांनो, उद्या 25 जून निर्जला एकादशीच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यात आपल्याला अशा कोणत्या 2 अतिशय चमत्कारिक आणि दिव्य वस्तू टाकायच्या आहेत ज्या आपलं बंद नशिबाचे दरवाजे कायमचे उघडून टाकतील. नीट ऐका. इथे कोणतीही काही गडबड करू नका. प्रत्येक शब्द नीट समजून घ्या, कारण ही पद्धत तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि नशिबाची कुलूप नेहमीसाठी तोडू शकते. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळीसाठी पाणी घ्याल, ते कोमट असो किंवा थंड, त्या पाण्याच्या बादलीत तुम्हाला सगळ्यात पहिली वस्तू टाकायची आहे मिरे, शुद्ध हळद, म्हणजेच फक्त छोटा चिमूटभर हळद. ज्या बादलीत टाकायची दुसरी आणि अत्यंत रहस्यमय वस्तू म्हणजे काळे तीळ, म्हणजेच मोजून फक्त 7 दाणे काळे तीळ. आता अनेकांच्या मनात प्रश्न येईल की ताई, फक्त हळद आणि काळे तीळ टाकल्याने असं काय होणार आहे? त्या 2 वस्तूंमध्ये एवढी काय शक्ती आहे? तर माझ्या माऊलींनो, यामागे फार मोठे आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय रहस्य दडलेले आहे, जे आज मी तुम्हाला सांगणार आहे. हळद ही केवळ स्वयंपाकाची वस्तू नाही, तर ती साक्षात भगवान विष्णूंचे प्रतीक मानली जाते. पिवळा रंग हा विष्णू माऊलींना अत्यंत प्रिय आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा संबंध थेट गुरुग्रहाशी असतो. गुरुग्रह हा कशाचा कारक आहे? तो आहे सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि ज्ञान, विवाहाचा कारक. जेव्हा तुम्ही उद्या
एकादशीच्या पवित्र दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकता तेव्हा ते पाणी साक्षात तीर्थासारखे पवित्र होते. या हळदीचा पाण्याने आंघोळ केल्याने तुमचा गुरुग्रह इतका बलवान होतो की तुमच्या कुंडलीतील दारिद्र्य योग नष्ट होतात. समाजात तुमचा मान सन्मान वाढू लागतो. रखडलेली कामं चुटकीसरशी पूर्ण होतात आणि तुमच्या चेहऱ्यावर एक असे तेज निर्माण होते ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या आसपासही फिरकू शकत नाही. दुसरे आहे 7 दाणे काळे तीळ. आता विचार करा, काळ्या तिळांबद्दल शास्त्रात काळा तिळांना अत्यंत पवित्र आणि कर्माचे फळ देणारे मानले गेलेले आहे. काळ्या तिळांचा संबंध थेट भगवान शंभूसोबत आणि शनिदेवाच्याशी आहे. एकादशीच्या दिवशी पाण्यात मोजून 7 दाणे काळे तीळ टाकल्याने तुमच्या शरीराभोवती असलेले आभामंडळ पूर्णपणे शुद्ध होते. जर तुमच्या पाठीशी गेलेली अलक्ष्मी किंवा घरातील गरिबी पिच्छा सोडत नसेल, कोणाची वाईट नजर लागली असेल, व्यवसायाला कोणाची तरी नजर लागली असेल किंवा कुंडलीत राहू, केतू आणि शनी नशिबाची कोंडी करत असतील तर 7 काळे तीळ सर्व नकारात्मकता सर्वांमध्ये स्वतःमध्ये शोषून घेतात आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर तुमच्या शरीरावरील आणि आयुष्यातील सगळे काजळी वाहून लागतात. उद्या सकाळी हा उपाय करण्याची अचूक वेळ. हा उपाय करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून ही पद्धत नीट समजून घ्या. माझ्या प्रिय माता भगिनींनो आणि भावांनो, उपाय तर मी तुम्हाला सांगितला, पण कोणतीही पूजा किंवा उपाय जोपर्यंत पूर्णच होऊ शकत नाही, अचूक पद्धतीने करत नाही, तोपर्यंत त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून हा उपाय समजून घ्या आणि पूर्ण करा. जेव्हा तुम्ही आंघोळीला पाणी घ्याल आंघोळ करताना मंत्र म्हटल्याशिवाय आंघोळ पूर्ण होत नाही. आता तुम्ही आंघोळीला सुरुवात कराल तेव्हा ते हळद आणि काळ्या तिळाचे पाणी अंगावर घ्याल तेव्हा मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप चालू ठेवा. तुम्हाला असा भाव ठेवायचा आहे की जणू काही विष्णू माऊली स्वतः तुमच्यावर अमृतातून आंघोळ घालत आहे आणि तुमच्या शरीरावरील, तुमच्या आयुष्यातील सगळी गरिबी, नकारात्मकता, लोकांची लागलेली वाईट नजर, घराला लागलेली साडेसाती या पाण्यात वाहून जात आहे. तुम्ही आतून आणि बाहेरून पूर्णपणे शुद्ध होत आहात. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत आणि गरजू लोकांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांचाही या पवित्र दिवसाचा लाभ घेता येईल त्यांनाही. आणि अशाच अत्यंत प्रभावी आणि माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. विष्णू, भगवान भोलेनाथ आणि स्वामी महाराजांची असीम कृपा तुमच्यावर सदैव राहावी म्हणून खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.